भाव सांगितल्यानंतर गिराईक विचार करतो की बाबा हा काय, हा 10 रुपयाला मिळणार नारळ एकदम 30 रुपये, डबल टिबल रेट झालाय। 15 रुपयाचा नारळ एकदम 30 रुपयाला घ्यायचा म्हणलं तर धसका बसल्यासारखं होतो गिराईकाला। हा भाव आहे त्या बुकिंगला अजिबात गेल्या वर्षी आम्ही बघितलं ना तर आतापर्यंत आमच्याकडे जवळजवळ 4-5 हजार मोदकाचं बुकिंग झालं होतं। आता सध्या आमच्याकडे एकही बुकिंग नाही। कोणी बुकिंग नुसती चौकशी करतात, रेटची चौकशी करतात आणि जातात, बुकिंग मात्र कोण करतात। देशभरातच सध्या नारळांची आवक घटली आहे। जो माल बाजारात आहे त्याचा भाव गगनाला भिडलाय। नारळाची आवक घटल्याने सुके खोबरेही महाग झालंय। त्यामुळे याचा परिणाम येत्या गणेशोत्सवावर होण्याची शक्यता आहे। पहिलं जसं आहे नारळ वापरायचा, नारळ घ्यायचा म्हणलं की कमीत कमी घरामध्ये एकत्र कुटुंब असायचं। एकत्र कुटुंबामुळं घरामध्ये कमीत कमी 4-5 नारळ मोदक करायला लागायचे। सणवार आले, गणपती आले, गणपतीला चतुर्थीला मोदक करण्यासाठी कमीत कमी 4-5 नारळ घ्यायचे। आणि आता परिस्थिती अशी झाली, नारळ इतका महाग झालाय की ते एक नारळ घेणं सुद्धा अवघड झालंय गिराईकांना। भारताच्या आणि हिंदूंच्या प्रत्येक धार्मिक कार्यात नारळाला विशेष महत्त्व आहे। विशेष करून महाराष्ट्रात गणेशोत्सवात नारळाला मोठी मागणी असते। देवाला वाहण्यासाठी, प्रसादासाठी आणि बाप्पाच्या आवडत्या उकडीच्या मोदकांसाठी मोठ्या प्रमाणात नारळांची खरेदी होते। पण ऐन सणासुदीच्या वेळेला बाजारात आवक कमी असल्याने ग्राहकांना चढत्या दरात नारळाची खरेदी करावी लागते। नारळाचे रेट वाढले त्यामुळे नारळ येतोय कमीच, पण विक्री आहे अजून तशी काय एवढी कमी वाटत नाहीये। विक्री तर आहे, मागणी आहे नारळाला, पण भाव खूप वाढलेले आहेत। त्यामुळे गिराईक विचार करते, भाव सांगितल्यानंतर गिराईक विचार करतो की बाबा हा काय, हा 10 रुपयाला मिळणार नारळ एकदम 30 रुपये, डबल टिबल रेट झालाय। 15 रुपयाचा नारळ एकदम 30 रुपयाला घ्यायचा म्हणलं तर गिराईक एकदम धसका बसल्यासारखं होतो गिराईकाला हा भाव ऐकून। महाराष्ट्राच्या बाजारात कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशाहून नारळ येतात। पण या मुख्य 4 राज्यात नारळाच्या बागा घटल्याने आणि नारळाचं उत्पादन कमी झाल्याने ही भाववाढ झाल्याचं नारळ विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे। नारळ साऊथकडनं येतो, सगळ्या साऊथचे जे स्टेट आहेत 4 स्टेट, आंध्र, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, तिकडून माल येतो सगळा। उत्पादन घटण्याला आता कसं झालंय की जिथं जिथं बागा कमी होत चालल्यात आणि आधुनिकीकरण ज्या वाढलंय त्याच्यामुळं उत्पादन कमी झाले। सध्या बाजारात 15 ते 20 रुपयांना विकला जाणारा नारळ 35 ते 40 रुपयांना विकला जातोय। यंदाच्या वर्षी नारळाची दुपटीने भाववाढ झाल्याने याचा परिणाम उकडीच्या मोदकांच्या भावावर देखील झाल्याचं दिसून येत आहे। पुण्यातील जे मोदक विक्रेते दिवसाला 500 ते 600 मोदक विकायचे, त्यांची विक्री आता कमालीची घटली आहे। मागच्या वर्षी आमच्याकडे बघा, आमच्याकडे पर डे दिवसाला 500-600 मोदक खपतात पर डे। म्हणजे त्याला काय असं संकष्टी किंवा गणेश चतुर्थी आम्ही गेल्या वर्षी 8,000 मोदक विकले ते। आम्हाला ह्या वर्षी आम्ही हे कमी केले, आम्हाला एवढे जातील असं वाटत नाही, कमी होतील, 2-3 हजार मोदक जातील। कारण का रेट वाढल्यामुळं थोडं लोक जी क्वांटिटीनं मोदक घेत होते ते लोक आता कमी घ्यायला आहेत। 5 घेणारी माणसं 2च घ्यायला आहेत। हा रेटचा थोडासा फरक पडला, त्यामुळे थोडंसं सेल कमी होण्याचे चान्सेस दाट आहे। उकडीच्या मोदकात आवश्यक असणारं ओलं खोबरं महागल्याने मोदकांचे दरही वाढलेत। 20 ते 25 रुपयांना विकला जाणारा मोदक आता 35 ते 38 रुपयांना विकावा लागतोय। हीच भाववाढ ग्राहकांना परवडत नसल्याने ग्राहक कमी संख्येने मोदक खरेदी करत असल्याचं विक्रेत्यांकडून सांगितलं जात आहे। मागच्या वर्षी रेट होता आमच्याकडं, आम्ही 32 रुपये मोदक विकत होतो। या वर्षी आता आम्हाला 38 रुपये करायचे पडायचे। एवढे अमाऊंट वाढल्यामुळे थोडंसं लोकांच्या मनात हे राहतं की फारच पाहिजे मोदक, आणि मोदकच्या तुलनेत म्हटलं तर मोदक कमी 30-32 रुपयालाच नाही पाहिजे। पण कोकोनटचे एकदमच दर वाढल्यामुळं मोदकाची प्राइस थोडीशी वाढली। यंदा बुकिंगला अजिबात गेल्या वर्षी आम्ही बघितलं ना तर आतापर्यंत आमच्याकडे जवळजवळ 4-5 हजार मोदकाचं बुकिंग झालं होतं। आता सध्या आमच्याकडे एकही बुकिंग नाही। कोणी बुकिंग नुसती चौकशी करतात, रेटची चौकशी करतात आणि जातात, बुकिंग मात्र कोण करत नाही। याचा तुमच्या व्यवसायाला किती मोठा फटका बसला? 50% सेल कमी होण्याचे चान्सेस आहेत। 50% मागच्या वर्षीपेक्षा 50% सेल कमी। पुण्यासारख्या महानगरात तयार उकडीच्या मोदकांना मोठी मागणी असते। त्यामुळे मोदकांची झालेली ही दरवाढ ग्राहकांसोबतच विक्रेत्यांसमोरचं मोठं आव्हान आहे। तुर्तास इतकंच। ही माहिती संकलित केली होती आमचे सहकारी अक्षय साबळे यांनी। आणि अशाच तुमच्या आजूबाजूच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।